तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये एक वक्तव्य केलं की लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जाईल आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या बोलण्याचा अर्थ त्यांच्या आठवणी पुसल्या जातील याचा अर्थ असा की विकासाच्या बाबतीत विलासराव देशमुखांनी जे जे कामं केले आणि जे अपूर्ण राहिले, ज्या काही अपेक्षा लातूरकरांच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त कामं आम्ही करू आणि विलासरावची आठवण तुम्हाला येऊ देणार नाही की आज विलासराव आमच्यात नाही, ते असते तर आमच्या लातूरचा विकास झाला असता असं तुमच्या मनात राहणार नाही. त्याही पेक्षा जे काही अपूर्ण कामं त्यांच्या कल्पनेतले ते पूर्ण करू असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. बरं, एकनाथ शिंदेंनी कोरोना झाल्याचं नाटक केलं होतं असं संजय राऊत म्हणतात. बनावट रिपोर्ट सुद्धा त्यांनी केले. असं आहे, संजय राऊताच्या बोलण्यावर काय बोलावं याची आम्हाला क्यू येते. रोज काहीतरी चॅनल पुढे येण्यासाठी एखादा मुद्दा उकरून काढणं आणि वाद निर्माण करणं हा त्यांचा आता कायमचा विषय झालेला आहे. त्यामुळं आता कोरोना होऊन संपून 2-3 वर्ष होऊ राहिले, त्या मुद्द्यावर बोलणं काही योग्य होणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ची फॅक्टरी सापडून देखील मुख्यमंत्री शिंदेना क्लीन चिट देत आहेत ठाण्यामध्ये. ही जी मंडळी आहे ना, निवडणुकीला त्यांच्याजवळ कुठल्या प्रकारचे मुद्दे नाही आहेत, विकासाचा मुद्दा त्यांच्याकडे नाही आहे, म्हणून मतदाराचं मत तिकडे तिकडे भटकवण्याचं काम चालू आहे. कुठला तरी ड्रग्सचा विषय काढायचा, कुठला तरी कोणाचा विषय काढायचा. मला असं वाटतं की हा जो त्यांचा मुद्दा आहे तो काही फार मतदाराचं मत तिकडे तिकडे भटकवण्याचा आहे. मतदार सुज्ञ आहे, भाजपच्या पाठीमागे राज्यातला मतदार. मंत्री गणेश हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.